फक्त काही पाईप क्लीनर्स वापरून इतकं सुंदर जास्वंदाचं फूल तयार होऊ शकतं, यावर तुमचाही विश्वास बसणार नाही. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हे फूल अगदी स्टेप बाय स्टेप बनवून दाखवणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आवडल्यास लाईक, शेअर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग सुरुवात करूया. जास्वंदाचे फूल बनवण्यासाठी आपल्याला रेड कलरचे 21 पाईप क्लीनर्स लागणार आहेत. 2 ग्रीन कलरचे लागणार आहेत. मी येल्लो कलरच्या उलनचे काही 1 इंचेसचे पीसेस कट केलेले आहेत. सीझर आणि ग्लू गन. चला तर मग आपण सुरुवात करूया. रेड कलरचे आपल्याला टोटल 21 पाईप क्लीनर्स लागणार आहेत आणि ग्रीन 2. टोटल आपल्याला 5 पेटल्स करायचे आणि प्रत्येक पेटलसाठी आपल्याला 4 पाईप क्लीनर्स लागणार आहेत. आपण 4 पाईप क्लीनर्स घेतलेत. त्यापैकी 2 पहिले घ्यायचे आणि त्यांना मधोमध फोल्ड करायचे. 2 समान भाग झाले पाहिजे अशा पद्धतीने फोल्ड करायचे. दोन्ही करून घेऊयात. आपले 2 फोल्ड करून झालेत. जे उरलेले 2 पाईप होते तेही सेम मधोमध फोल्ड करायचे आणि कट करायचे. एक सीझरने इझिली कट होतात आणि त्याचे जे 2 भाग झाले तसे आपल्याला 4 भाग करून घ्यायचे. आणि हे जे आपले 2 भाग झाले ते पण परत फोल्ड करायचे. असे टोटल आपल्याकडे छोटे 4 भाग होतील. हे फक्त एका पेटलसाठी आपण करतोय. असे आपल्याला 5 पेटल करायचे. आता जे 2 मोठे पाईप होते ते घ्यायचे. दोघांना मधोमध अडकवून त्याला गुंडाळायचं. हे तार असल्यामुळे इझिली गुंडाळलं जातं. काहीच जास्त मेहनत लागत नाही. त्याला व्यवस्थित सेट करून घ्यायचं आहे. आता राईट साईडला थोडंसं आपल्याला आकार द्यायचा आहे. त्यासाठी आपण तार थोडीशी फोल्ड केली आहे. त्याच्यामध्ये जे छोटे पाईप होते ते घेतले आणि ते व्यवस्थित गुंडाळलेत. मी जसं व्हिडिओत दाखवले त्या पद्धतीने परत आपण एक स्टेप सेम करणार आहोत. त्याच्यामध्ये छोटे पाईप अडकवून गुंडाळायचे. निघणार नाही अशा पद्धतीने गुंडाळायचे. मेन म्हणजे ह्या तारेचं काय वैशिष्ट्य आहे की तुम्ही हवा तसा आकार देऊ शकता. आता लेफ्ट साईडला सेम प्रोसिजर करायची आहे. छोटे पाईप घेऊन व्यवस्थित गुंडाळायचे. अजून परत एक खालची स्टेप करायची आहे. व्यवस्थित सेट करून घ्यायचे. मध्ये गॅप दिसणार नाही अशा प्रकारे सर्व पाईप सेट करायचे. जो स्टार्टिंगचा सुरुवातीचा पहिला सर्वात पाईप आहे मोठा तो घ्यायचा आहे आणि त्याने व्यवस्थित गुंडाळून पेटल पॅक करायचे. ज्याने पेटलला व्यवस्थित आकार येईल आणि निसटणारही नाही. आता पेटल थोडीशी व्यवस्थित करून घ्यायची आहे आणि अशी थोडीशी बेंड करायची आहे. फूल असं फुललेलं वाटेल त्यासाठी व्यवस्थित बेंड करून असे आपल्याला टोटल 5 पेटल्स करायचे आहेत.
आता आपण फ्लॉवरचा मधला भाग बघूया कसा बनवायचा आहे. रेड कलरचं पाईप घ्यायचं आहे आणि ते मधोमध फोल्ड करून कट करून घ्यायचं आहे. त्यातला एकच साईड आपल्याला वापरायची आहे. आता याच्यावरती आपण जे उलनचे पीस कट केले होते ते चिपकवायचे. ग्लू गन यूज करताना एकदम काळजीपूर्वक करा, कारण हाताला खूपच चटके बसतात. थोडीशी थंड झाली ना, आपण त्या याच्यावर फुलावर लावल्याने थोडंसं थंड झालं की मग हात लावू शकता. पण जर गरम असेल आणि तुम्ही पटकन हात लावायला गेला तो खूप जास्त चटका बसतो. व्यवस्थित करून चिटकून घ्यायचं आणि त्याला जोरात प्रेस करून घ्यायचे, ज्याने ते सेट होईल. एक्स्ट्रा थ्रेड कट करायची. तुमच्या याने थोडी कट करा, खूप जास्तही नाही कमीही नाही. आता आपण पेटल्स जॉईन करूया. ग्लू गननेच आपण सर्व चिपकवणार आहोत. पहिले 4 पेटल्स चिपकून घ्यायचे आहेत. फक्त थोडंसं काळजीपूर्वक करा, ग्लू गनचा चटका बसणार नाही. 4 पेटल आपण चिपकवून घेतले. थोडा वेळ त्याला होल्ड करा म्हणजे ते व्यवस्थित चिपकतील. आता मधोमध ग्लू गनने हे करायचं आहे. जो मधला भाग आपण बनवला होता तो व्यवस्थित चिपकवायचा आहे. हाताला थोडे चटके बसत आहेत. आता 5th वाली पेटल आपण चिपकून घ्यायची आहे. ती दोन्ही साईडला चिपकावी लागणार आहे. आता थोडंसं प्रेस करायचं आहे आणि हाताने धरून ठेवायचं, जेणे की ते व्यवस्थित चिपकतील. ग्लू गन थोडीशी थंड होऊन द्यायची आहे आणि ती एकदम घट्ट होण्या अगोदरच त्याला फ्लॉवरला थोडा शेप देऊन घ्यायचा आहे, कारण मग ती एकदा सुकली की मग फ्लॉवर निघत नाही. व्यवस्थित शेप देऊन घेतला. आता इथे आपण त्याचं देठ बनवणार आहोत. ग्रीन कलरच्या पाईपने आपण त्याला सिक्युअर करणार आहोत. जर तुम्हाला देठ छोटं पाहिजे असेल तर तुम्ही ते एक्स्ट्रा रेड कलरचे कट करून टाका. मला गणपतीच्या समोर मांडायचं आहे, त्यासाठी मी थोडंसं लॉंग ठेवलं, म्हणजे बाप्पाच्या समोर व्यवस्थित ते फ्लॉवर बसेल किंवा हातात वगैरे असं ठेवताना त्याला सपोर्ट भेटेल. त्यासाठी मी ते मोठा देठ बनवला आहे. आता व्यवस्थित गुंडाळून घ्यायचं आहे आणि त्याला गुंडाळताच ग्लू गन मध्ये थोडी लावायची, म्हणजे निसटणार नाही. ग्लू गनने व्यवस्थित लावून घ्यायचं आहे. आता दुसरी ग्रीन कलरची पाईप आपण यूज करतोय. व्यवस्थित गुंडाळून घ्यायची आहे. व्यवस्थित सेट करून घ्यायचं आपल्याला फ्लॉवर. मी देठ थोडंसं मोठंच बनवलं आहे, जेणेकरून बाप्पाच्या समोर ठेवता येईल व्यवस्थित. आता व्यवस्थित फिनिशिंग करून घ्यायची आहे. आपलं फ्लॉवर रेडी आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा. माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि लाईक करा. असेच मी व्हिडिओ बनवत राहील. थँक्यू.